खरं तर हर सकाळी तुझ्याकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे तू झोपत राहा आणि स्वप्नास पाहत राहा. दुसरा म्हणजे तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तू तात्काळ बेड सोडून उठ. हा पर्याय तुझ्या हातात आहे. आज तू जे निवडशील त्याचं फळ तुला पुढच्या काळात दिसेल. माझ्या एका मित्राने मला सांगितलं की तो रात्री झोपताना म्हणतो, उद्या सकाळी 4 वाजता मी उठेन, काहीही झालं तरी. पण हे करत करत 2 महिने झाले आणि या 2 महिन्यांत एकदाही तो 4 वाजता उठू शकला नाही. मी त्याला विचारलं, 4 वाजता उठायचं का? तो म्हणाला, यार विलेन यादव, यशस्वी लोक सगळे लवकर उठतात म्हणून मलाही उठायचंय. मी म्हणालो, ठीक आहे, पण तू जोपर्यंत सकाळी उठत नाहीस तोपर्यंत काहीतरी खूप इंटरेस्टिंग काम किंवा खूप अर्जंट काम नसेल तर उठणार नाहीस. म्हणजे सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा असायला हवी. बेडवर पडलेला असताना काहीतरी इमोशनल असं जाणवायला हवं, तेव्हा सगळे पटकन उठतात. सिंपल लॉजिक आहे भाऊ. तुझ्या प्रेमाची प्रिया तेव्हाच होते जेव्हा तू रात्री म्हणतोस मला सकाळी लवकर उठायचंय, आणि सकाळी अलार्म वाजतो तेव्हा स्नूज बटन दाबत राहतोस. मग अलार्म बंद करून पुन्हा त्याच वेळी उठतोस जेव्हा रोज उठतोस. जो माणूस आपल्या अलार्मला जिंकू शकत नाही, जो माणूस आपल्या नील बटनाला जिंकू शकत नाही, जो माणूस आपल्या दिवसाची पहिली लाईन लिहित नाही, तो आयुष्यात काय जिंकेल? जो माणूस बेड सोडू शकत नाही तो आयुष्यात काय उंच जाईल? थोडा विचार कर. जर तू त्यावेळी उठलास तर आधीच अर्धी जग झोपलेलं असतं, म्हणजे तू अर्ध्या जगापेक्षा पुढे असशील. आणि जर तू 4 वाजता उठायला सुरुवात केलीस तर पुढच्या 10 वर्षात तुला 1 वर्ष 2 महिने आणि 25 दिवस एक्स्ट्रा मिळतील. प्रत्येक दिवशी 3 तास एक्स्ट्रा वाचवू शकतोस. या 3 तासात तू किती काही साध्य करू शकतोस आणि तुझ्या स्पर्धकांपेक्षा किती पुढे जाऊ शकतोस. आजच्या स्पर्धेत सर्वांना माहिती आहे की स्पर्धा किती तीव्र आहे. आपण स्वतःवर काम करून या स्पर्धेत टिकण्यासाठी तयार व्हायला हवं. मी तुला खूप जोराने सांगतो की कोणत्याही कामाला 2.5 तास द्या, ते 4 तासांच्या कामासारखं होईल. म्हणजे ज्या कामाला 4-5 तास लागतात ते तू सकाळच्या सर्वात शक्तिशाली एनर्जी आणि एकाग्रतेने 2 ते 2.5 तासात पूर्ण करू शकतोस. मला माहिती नाही, कदाचित तुझ्याकडे काही गोल्स असतील, काही प्रोजेक्ट्स असतील, काही चॅलेंजेस असतील. माझी तुझ्याकडे विनम्र विनंती आहे की फक्त 2 तास सकाळी काम करून पहा. 1 महिना झाला की तुझ्यात इतकी सुधारणा दिसेल की त्याची मर्यादा नाही. हा पर्याय तुझ्या हातात आहे. किंवा 2-3 तास लवकर उठून कोट्यावधींच्या पुढे जाणं, किंवा कोट्यावधींच्या गर्दीत राहून त्यांच्यासारखेच स्वप्न पाहत राहणं. प्रत्येक ॲव्हरेज मिलियनेअर सकाळी 4 वाजता उठतो. ॲपलचे CEO टिम कुक 4 वाजता उठतात. PV सिंधू, अक्षय कुमार सकाळी 4 ते 5 वाजता उठतात. द रॉक, ड्वेन जॉन्सन सकाळी 4 वाजता उठतात. सचिन तेंडुलकरनी 20 वर्षांच्या करिअरमध्ये एकही दिवस चुकवला नाही. 6 वाजता नेटवर पोहोचत होते आणि 500 बॉल्स फेस केल्यानंतरच दिवस सुरू करत होते. काही लोक म्हणतात की माणसाला 6 तासांची झोप आवश्यक आहे, काही 7 तास, काही 8 तास. पण जे लोक 5-6 तासांची झोप घेतात त्यांच्यापेक्षा जास्त प्रोडक्टिव्ह माणूस मी कधीच पाहिला नाही. माझं मत आहे की जितक्या तासांची झोप घेतोस तितकी तुझ्यासाठी आवश्यक होऊन जाते. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण नंतर शरीर त्या हिसाबाने सेट होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जर तू ते करशील जे तुझ्यासाठी सोपं आहे तर तुझं आयुष्य कठीण होईल. पण जर तू ते करशील जे तुझ्यासाठी कठीण आहे तर तुझं आयुष्य सोपं होईल. प्रथम एकदा ट्राय करून पहा, नंतर 5 दिवस करून पहा, नंतर 10 दिवस आणि शेवटी 31 दिवस करून पहा. मग तुला सकाळी लवकर उठण्याची गरजच पडणार नाही, कारण 31 दिवसात ही सवय होईल. आणि विनोद शाह बच्चनजी म्हणतात, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो, तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो, तुम कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि संदीप द्विवेदीजींची ही कविता मला इतकी आवडते की आज 1 वर्षानंतर पुन्हा तुझ्यासमोर सादर करतोय. तब जाग रहे कुछ होता है, किस्मत को थामे रोता है, अरे जो दूर है मामला नहीं है, जो पास है उससे भी दुख होता है, लहरों पर मोती चमक रहे हैं, नौका भी तो तक सिमट रही है, न कोई तूफान को आने वाला तक रोते लगा रहे, लहरें तेरी कदमों में है तो उन्हें पकड़ व श्रोता रहे, सब जाग रहे तो सोता है, धूप अभी सिरहाने हैं, रात अभी तो घंटों हैं, बस कुछ पल दूर ठिकाने हैं, इतनी दूरी तय कर आया, 2 पग चलने में रोता रहे, सब जाग रहे तो सोता रहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नकोस, आणि आवडला तर लाईक कर, सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन प्रेस कर. येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच मोटिवेशनल कंटेंटसाठी भेटू. वंदे मातरम.